So last time we have seen how to solve examples based on Cramer's rule. Okay, we will continue with that topic. So our next example is the voltages in an electric circuit are related by the following equations. Okay, the equations are V1 plus V2 plus V3 is equal to 9. V1 minus V2 plus V3 is equal to 3. V1 plus V2 minus V3 is equal to 1. Okay, so we have three equations. We have to solve these equations with the help of Cramer's rule. Okay, so in this case we have to find out values of V1, V2, V3, which are voltages. Okay, now in the previous example we have seen the equations in terms of x, y, z. Okay, but here instead of x, y, z, V1, V2, V3 is used. It means what? It is not necessary that in each and every question you will find x, y, z. There might be V1, V2, V3. If currents are there, it might be I1, I2, I3 and so on. Okay, याच्या आधी आपण जे शिकलोय त्याच्यात एक्स वाय झेड अशा व्हॅल्यू होत्या, म्हणजे जे इक्वेशन होते ते कशात होते इन टर्म्स ऑफ एक्स वाय झेड. पण असं नेसेसरी नाही की प्रत्येक वेळा एक्स वाय झेड मध्येच इक्वेशन असेल. ते इक्वेशन जर व्होल्टेज असेल तर V1, V2, V3 च्या फॉर्म मध्ये असेल, करंट असेल तर I1, I2, I3 च्या फॉर्म मध्ये असेल. बरोबर आहे. पण इथे V1 असो, I असो, एक्स वाय झेड असो, प्रोसेस बदलणार नाही. आपण शिकलोय की क्रॅमर्स रूल कसा यूज करायचा इक्वेशन सॉल्व्ह करायसाठी. बरोबर आहे. ओके, मग आता याच्यात पहिली स्टेप काय असते? सर्वात पहिले आपण फाइंड करतो डी. काय फाइंड करतो? डी. डी कसा लिहितात? त्या ठिकाणी आपण एक्स वाय झेड चे कोएफिशिएंट घेतले, इथे V1, V2, V3 चे कोएफिशिएंट घेणार आहोत. ओके, काय कोएफिशिएंट? 1 1 1 1 1 1 1 minus 1 plus 1 1 1 minus 1. कोणाला काय अडचण? काय केलं मी? एक्स वाय झेड चे कोएफिशिएंट जसं घ्यायचो त्याप्रमाणे इथे V1, V2, V3 चे कोएफिशिएंट घेतले. ओके, the coefficients of V1, V2, V3 are here. It is 1 1 1. Here it is 1 minus 1 plus 1. Here it is 1 1 and minus 1. Okay, so now we know how to solve 3 by 3 determinant. Okay, let us solve it. Write down first element as it is. Delete corresponding row and column so that you'll get minus 1 1 1 minus 1. Okay, middle sign is minus sign. 1 1 1 minus 1. 1 minus 1 1 1. ओके, काय केलं बघा. पहिला एलिमेंट लिहिला 1 होता, कुठून चाललाय? ह्या रो मधून चाललाय, ह्या कॉलम मधून चाललाय. काय होईल? -1 1 1 आणि -1. मधलं साइन काय असतं? मायनस. पुढचा एलिमेंट किती? 1. कुठून चाललाय? ह्या रो मधून चाललाय आणि ह्या कॉलम मधून चाललाय. 1 1 1 मायनस. शेवटचं साइन असतं प्लस. पुढचा एलिमेंट आहे 1. कुठून चाललाय? फर्स्ट रो अँड लास्ट कॉलम. 1 -1 1 1. ओके, याला सॉल्व करा. आता आपण काय केलंय? 3 by 3 ला 2 by 2 मध्ये कन्वर्ट केलं. ह्याला सॉल्व करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -1 into -1 plus 1. मधलं साइन काय असतं? -1 into 1 1 -1 as it is. 1 into -1 -1. मधलं साइन -1 into 1 1. ओके, प्लस 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय केलं आपण? वेगळं काहीच केलं नाही, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. ठीक आहे, हे दाखवायची गरज नसते पण समजण्यासाठी आपण दाखवतोय. ओके, इथे काय येणार बघा? 1 into 1 1. मधलं साइन मायनस. 1 into -1 -1. बरोबर आहे. 1 minus 1 0. -1 -1 -2. minus minus plus 1 plus 1
कॅन आय राईट हिअर 2 डायरेक्टली? बघ, हे मायनस मायनस प्लस होईल, दिसतंय का? ओके, दिसतंय. हे मायनस मायनस प्लस होईल, 1 + 1 2, so that's why this is 2. -1 -1 -2. 1 into 0 is always 0 because 0 into anything is always 0. Minus minus plus, 2 into 1 2, 2 plus 2 is 4. That's it. So we got D. काय मिळालं आपल्याला? D. ओके, ह्याच्या पुढची स्टेप काय असते? ह्याच्या पुढची स्टेप काय असते? करू रफ. ओके, करू रफ. एकदा बघून घे, काय अडचण असेल तर विचार. ओके फाईन. मी इथे आन्सर लिहून घेतो. डी किती आलाय? डी इज 4. ना लेट अस फाइंड आउट. बघा इथे काय वापरला एक्स वाय झेडच्या आधी V1 V2 V3, बरोबर आहे. मग आता आपण याला D1 म्हणूया किंवा DV1 म्हणूया. आता काय फाइंड करायचं? बघा DV1. ओके, त्यावेळेस आपण V1 म्हणजे एक्स काढायचो, तेव्हा काय करायचो? हे जे एक्स चे कोएफिशियंट आहे याच्यावरती काय लिहायचं? कॉन्स्टंट. काय? 9 3 1. बाकीचा ऍज इट इज 1 -1 1. काय केलं बघा, जसं आपण एक्स चे कोएफिशियंटला बदलायचो ह्या कॉन्स्टंटने, तसं V1 च्या कोएफिशियंटला बदललाय कॉन्स्टंटने. बाकी ऍज इट इज 1 -1 + 1 1 1 -1. ओके, ह्याला सॉल्व करा. कसं करा? रॅन्डम फर्स्ट एलिमेंट ऍज इट इज. पहिला एलिमेंट ऍज इट इज लिहायचा आहे. कुठनं चाललाय? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. काय येणार? -1 1 1 -1. मधलं साइन असतं मायनस. रो आणि कॉलम डिलीट करा. 3 1 1 -1. ओके, शेवटचा एलिमेंट काय असतो? +1 3 -1 1 1. चेक करा. बघा, पहिला एलिमेंट लिहिलाय, कुठून जातोय तो? फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. हे उरलेले 4 एलिमेंट. मधलं साइन मायनस असतं. पुढचा एलिमेंट 1 आहे. हा इथून चाललाय आणि इथून चाललाय. काय उरलं? 3 1 1 -1. लास्ट एलिमेंट +1. काय उरेल? 3 -1 1 1. ह्याला सॉल्व करा. काय येणार आन्सर? 9. तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन. -1 into -1 +1. मधला साइन मायनस. 1 into 1 1. 3 into -1 -3. मधला साइन मायनस. 1 into 1 1. 3 into 1 3. मधला साइन मायनस. 1 into -1 -1. मोठं रेक्टँगुलर ब्रॅकेट देऊन टाका. ओके, 1 -1 0. -3 -1 -4. माइनस माइनस प्लस 0 4 3 + 1 4 4 into 1 4 4 + 4 8. बघा, शून्याला कशाने गुणलं? आन्सर काय येणार? 0. मायनस मायनस प्लस 4 into 1 4. 3 आणि 1 4. 4 गुणले 4. 4 आन्सर 8. सो आपला DV1 किती आलाय? 8. ओके, बघा एकदा चेक करा. ओके, जायचं पुढे. नंतर काय फाइंड करायचंय? DV2. DV2. ओके, ओके. DV2 काढत असताना काय कराल? यू जस्ट हॅव टू रिप्लेस. जसं
V1 काढताना V1 चा कोएफिशिएंट आहे होचे आपण काय पुट केलाय हे कॉन्स्टंट व्हॅल्यू. सेम वे V1 ला काहीच करू नका, पण V2 काढतोय ना, मग V2 चा जे कोएफिशिएंट आहे त्याच्या आधी काय टाकायचं 9 3 1 म्हणजेच कॉन्स्टंट. V3 ॲज इट इज 1 1 -1. ठीक आहे. कसं करा, पहिला एलिमेंट 1 रो कॉलम डिलीट 3 1 1 -1 मिडल साइन माइनस मधला साइन काय असतं माइनस. कुठून चाललाय दिस रो अँड दिस कॉलम 1 1 1 -1 शेवटचं साइन +1 रो आणि कॉलम डिलीट 1 3 1 1. ओके, हेल्प सॉल्व करा. 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 3 × -1 -3 मधला साइन माइनस 1 × 1 1 1 × -1 -1 मधला साइन माइनस 1 × 1 1 1 × 1 1. ओके, जसं मागचं एक्झाम्पल सॉल्व केलंय डिटरमिनंट आपण शिकलंच आहे 3/3 सेम वेने आपण सॉल्व करतोय. -3 आणि -1 -4 -1 -1 -2 1 -3 -2 बरोबर आहे. -3 आणि -1 -4 -1 -1 -2 1 -3 -2 1 × -4 -4 प्लस 9 × 2 18 -2 × 1 -2 18 4 गेले 14 14 2 गेले 12 किती आला 12 म्हणजे dV2 किती आला 12. ओके, बघा एकदा चेक करा. जायचं पुढे. ओके, त्याच्या पुढे काय करा dV3 काढायचं आहे dV3. आता dV3 काढताना काय कराल V1 V2 ला काहीच करायचं नाही, ते ॲज इट इज लिहायचं. V3 ला रिप्लेस करायचं कॉन्स्टंट ने 9 3 आणि 1. ओके, आता सॉल्व करायला कसं कराल बोला. सो dV3 पहिला एलिमेंट किती आहे 1 कुठून चाललाय फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय उरला -1 3 1 1 मधलं साइन माइनस 1 3 1 1 शेवटचं साइन प्लस 1 -1 1 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा -1 × 1 -1 काय केलं बघा तिरकस गुणाकार -1 × 1 -1 मिडल साइन माइनस 3 × 1 3 1 × 1 1 मधला साइन माइनस 1 × 3 3 1 × 1 1 मधला साइन माइनस 1 × -1 माइनस. ओके, मग काय ना 1 -3 -1 -4 1 -3 -2. आता बघा माइनस माइनस प्लस होईल 1 + 1 काय होईल 2 -4 माइनस माइनस प्लस 9 × 2 18 18 + 2 is 20 20 - 4 is 60 किती येणार 60. सो dV3 ची व्हॅल्यू किती आली 60. ओके, ह्याच्या पुढचा टास्क काय असेल ह्याच्यानंतर काय करतो आपण बोला काय करायचं करूया. ओके, आता आपल्याला विचारलं काय V1 V2 आणि V3 बरोबर आहे. तर मग V1 V2 V3 काढत असताना फॉर्म्युला काय येणार V1 = d V1/d V2 = dV2/d आणि V3 = dV3/d. जसं x म्हणजे काय होता dx/d, y म्हणजे काय होता dy/d आणि z म्हणजे dz/d. तसं V1 V2 V3 dV1 आपण फाइंड केला 8 आला, d किती आहे 4 किती आला V1 2
dv2 आलाय 12 अपॉन 4 3 dv3 किती आलाय 16. सो व्हॉट इज v1 v2 v3 2 3 4. आता चेक करूया आपले आन्सर बरोबर आहेत की नाही. काय करायचं, हे जे इक्वेशन याच्यात टाकून बघा. पहिलं इक्वेशन v1 किती आलाय 2, v2 किती आहे 3 4, 2 + 3 5 5 + 4 9. ओके, इथे टाकून बघा v1 2 मायनस v2 किती आहे 3, v3 किती आहे 4, 2 + 4 6 6 - 3 3 3 आहे. सेम तिसऱ्या याच्यात टाकलं 2 - 3 - 4, 2 - 3 -1 -1 -4 किती येणार. अरे सॉरी इथे प्लस साइन आहे ना. 2 + 3 5 5 - 4 1. सो आवर आन्सर्स आर करेक्ट. आपण जे काय आन्सर काढले ते काय करेक्ट आहे. काय अडचण कुणाला बघा एकदा, काय अडचण असेल तर विचार. Okay, next example. Okay, so question is like following equations are obtained in an electric experiment. Find I3. फक्त काय विचारलाय I3. मग मला एक सांगा, जर फक्त I3 विचारलाय तर आपल्याला काय काय फाइंड करावं लागेल. बघा इथे I1 I2 I3 इन्स्टेड ऑफ XYZ च्या ऐवजी काय I1 I2 I3. मग जर I3 विचारला असेल तर काय येईल फॉर्म्युला. शेवटी कसं काढायला I3 dI3 अपॉन d, म्हणजे दोनच डिटर्मिनंट काढायची आवश्यकता आहे. बरोबर आहे का. बघा लक्ष द्या इकडे, आपल्याला काय विचारलंय फक्त I3. बरोबर आहे. मला सांगा I3 कसं काढणार आपण. dI3 अपॉन d, म्हणजे d लागेल आणि dI3. मग dI1 काढायची गरज नाही, dI2 काढायची गरज नाही. ओके, सर्व काढलं तर चांगलंच आहे, पण त्याला काही एक्स्ट्रा मार्क भेटणार नाही, वेळ जाईल तुमचा. जेवढं विचारलं तेवढंच फाइंड करायचं. ओके, तर सगळ्यात पहिले इक्वेशन बघूया. बघा पहिलं इक्वेशन काय 4I1 - 3I2. आता I3 ची टर्म आहे का इथे नाहीये. जी टर्म नसते आपण त्याला काय लिहितो 0I3 इज इक्वल टू इक्वेशन 1. बरोबर आहे. पहिलं जे इक्वेशन आहे याच्यात I3 होता का नाही, मग काय लिहिलं 0I3. दुसरं इक्वेशन I2 आहे I3 I1 पण आहे, पण कुठे राईट हँड साइडला हा प्लस, इकडे आल्यावर काय मायनस. मग लिहू का -3I1 + 9I2 - 4I3 इज इक्वल टू 0. काही नाही म्हणजे 0 का. बघा हा I1 आहे, हा इकडे आणला मायनस होईल. I2 ॲज इट इज लिहिला, I3 ॲज इट इज, काहीच नव्हतं 0. तिसरं इक्वेशन बघा I2 आहे I3, इकडे I1 नाहीये म्हणजे I1च अब्सेंट आहे. जी गोष्ट नाहीये त्याला काय लिहायचं 0I1 - 4I2 + 9I3
इज इक्वल टू 0. आता आपण प्रॉपरली इक्वेशन लिहून टाकले. करेक्ट आहे. पहिल्या इक्वेशन मध्ये i3 नव्हता, 0 लिहिला. दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठीक आहे बघा, i1 i2 i3, पण हा तिकडे याला इकडे आहे ना प्लस, इकडे आला मायनस. इथे i1 नाही, त्याला 0 लिहिला. ठीक आहे. आता फाइंड करा d. d काय असेल? 4 -3 0 -3 9 -4 0 -4 9. ओके. पहिला एलिमेंट 4 आहे, कुठून जात आहे? ह्या रो आणि या कॉलम मधून. काय उरेल? 9 -4 -4 9. मधला साइन मायनस आहे. पुढचा एलिमेंट काय आहे? -3. रो आणि कॉलम डिलीट. उरला काय? -3 -4 0 9. शेवटचं साइन प्लस 0 -3 9 0 -4. ओके. काय केलंय मी? फर्स्ट एलिमेंट लिहिला, कुठून चाललाय? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 9 -4 4 9. मधला साइन मायनस आहे. पुढचा एलिमेंट आहे -3. फर्स्ट रो सेकंड कॉलम. -3 -4 0 9. शेवटी 0 आहे. ओके. याला सॉल्व करा. किती येणार? 4 इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन. 9 इंटू 9 81. मधलं साइन काय असतं? -4 इंटू -4. मायनस मायनस प्लस होईल. 4 इंटू 4 16. ओके. हे काय झालं? मायनस मायनस प्लस. बरोबर. क्रॉस मल्टिप्लिकेशन. -3 इंटू 9 -27. मधलं साइन मायनस. 0 इंटू एनिथिंग इज ऑलवेज 0. शेवटी आहे 0. आता बघा, 0 ला काय गुणलं? इथे 0 दिसला ना बाहेर, काय लिहायचं असतं? डायरेक्ट 0. का? 0 इंटू एनिथिंग इज ऑलवेज 0. सॉल्व करायची गरज नाही. 81 -16 65. 4 इंटू 65 260. किती राहत आहे बघा? 179. चेक करा. येस, करेक्ट. 179.